नमस्कार, मी निरंजन. काल मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सांगता झाली आणि मूळ लक्षात घ्या, 5 दिवस हे आंदोलन जेव्हा चाललेलं होतं त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यातर्फे जी काही वक्तव्य होती ती या आंदोलनाच्या विरोधामधली वक्तव्य होती. ते मुख्यमंत्री भेटायला गेले नाहीत. वाशीला एकनाथ शिंदे भेटायला गेले होते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अक्षरशः ढुंगणापाशी आझाद मैदान असून सुद्धा फडणवीस तिथं भेटायला गेले नाहीत. त्यांनी ती जी समिती नेमली त्या समितीचे प्रतिनिधी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे आणि तिसरे शिवेंद्रराजे भोसले या 3 जणांना तिथं भेटीसाठी पाठवलं. आता एक भाजपचा, 2 भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि विखे पाटील आणि एक अजितदादांच्या पक्षाचे असे 3 जण त्या ठिकाणी पाठवले. त्यांच्याशी चर्चा मनोज जरांगे पाटलांबरोबर त्यांनी केली आणि त्यानंतर तिथंच त्या उपोषणाची सांगता झाली आणि तिथं त्यांनी सांगितलं की असा असा GR आम्ही काढलाय. आता GR काढलाय, हा GR तो जो GR आहे तो हा GR याची सुरुवात एकदम वाकाटक, चालुक्य वगैरे तेव्हापासून याची सुरुवात होते या GRची. आणि तो झाल्यानंतर मग हे सगळे की द्विभाषिक प्रांतामध्ये म्हणजे झाल्यानंतर मराठवाडा महाराष्ट्रात कधी सामील झाला, 1 नोव्हेंबर 1956 तो सामील झाला वगैरे. मग ही शिंदे समिती जी नेमली होती, ही शिंदे समिती हैदराबादला गेली अभ्यास करण्यासाठी निजामाच्या कागदपत्रांचा. त्याच्यानंतर ते दिल्लीला नॅशनल आर्काइव्ह मध्ये गेले तिथल्या कागदपत्रांचा अभ्यास करण्याकरता वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता गाव पातळीवरती 3 सदस्यीय समिती त्यांनी नेमलेली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी या 3 जणांची समिती नेमलेली आहे. आणि या 3 जणांच्या समितीकडे हे लोकांनी आपापले पुरावे घेऊन जायचे आणि हे आपापले पुरावे देऊन दाखवून त्यावेळेच्या जुन्या नोंदींचे त्याप्रमाणे त्यांनी ते प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करायचा, त्या नोंदी दाखवून द्यायच्या तिथं. आता मुळामध्ये पहिल्यांदा तर हे हैदराबाद गॅझेट आधीच स्वीकारलं होतं. जे काही काल सांगितलं ते आधीच स्वीकारलेलं होतं. त्यानंतर महत्वाची गोष्ट, ज्या तारखेचा उल्लेख यांनी केला, मराठवाडा महाराष्ट्रात सामील कधी झाला तर 1 नोव्हेंबर 1956 सामील झाला. त्यावेळेला स्टेट ऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 हा संविधानामधली ही तरतूद, स्टेट ऑर्गनायझेशन ऍक्ट 1956 च्या कलम 76 आणि 77 नुसार त्या दिवशी 1 नोव्हेंबर 1956 रोजी निजामाच्या स्टेटनी, जे संविधानामध्ये तोपर्यंत निजामाचं स्टेट हे B कॅटेगरीचं पार्ट B मधलं स्टेट समजलं जात होतं, यांनी हे सर्व कागदपत्र निजामाच्या लँड रेकॉर्ड्स मधले म्हणजे निजामाच्या रेकॉर्ड्स मधले हे सगळे कागदपत्र महाराष्ट्र सरकारच्या हवाली केले. कधी हवाली केले? 1 नोव्हेंबर 1956. त्याच्यात काय काय आहे म्हणजे त्याच्यात औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बिदर, त्यावेळेचा जुना नळदुर्ग जिल्हा जो आता उस्मानाबाद म्हणून आहे, तर हे सगळे कागदपत्र नोटिफिकेशन काढून हैदराबाद स्टेटनी त्यावेळेच्या हे महाराष्ट्राला ट्रान्सफर केले. महाराष्ट्राला ट्रान्सफर केल्यानंतर त्यावेळेला मुंबई प्रांतिक सरकार होतं. मुंबई प्रांतिक सरकारनी नोटिफिकेशन काढून ते कागदपत्र स्वीकारले. या दोन्ही गोष्टींची नोटिफिकेशन्स निघाली. त्याच्यामध्ये काय काय होतं? त्यात लँड रेकॉर्ड्स होते, त्यात रेव्हेन्यू रेकॉर्ड्स होते, त्यात गुड्स रेकॉर्ड्स होते, ट्रेझरीचे रेकॉर्ड्स होते, तुरुंग, न्यायालय, हॉस्पिटल, शाळा, पिकं, हे सगळी रेकॉर्ड्स आणि त्या तोपर्यंतच्या जनगणनांची ही सगळी रेकॉर्ड 1 नोव्हेंबर 1956 महाराष्ट्र सरकारच्या हवाली केली. आणि महाराष्ट्र सरकारच्या हवाली केल्यानंतर म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये तो इन्चार्ज ऑफ रेकॉर्ड्स असायचा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही सर्व रेकॉर्ड्सची जबाबदारी, जपण्याची, ठेवण्याची, सांभाळण्याची जबाबदारी त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांवरती दिली गेली. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचं लँड रेकॉर्ड हे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. सर्व प्रकारची रेकॉर्ड्स ही सगळी जी आता म्हणतोय, लँडची असतील, रेव्हेन्यूची असतील, गुड्सची असतील, ट्रेजरीची असतील, तुरुंग, न्यायालय, हॉस्पिटल, शाळा, ही सगळी
ही त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या कस्टडीमध्ये आहेत. त्यांची ही जबाबदारी आहे जपण्याची, सांभाळण्याची, आणि इन्क्लुडिंग सेन्सस, त्यातल्या जनगणनांची सुद्धा. मग ती अगदी 1871 पासूनच्या जनगणना हँडओव्हर झालेल्या आहेत. जी पहिली झाली होती 1871ला, तेव्हापासूनच्या या सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. हे कशासाठी? हैदराबादला चक्रा मारायच्या तर मुदत घ्यायची. एक मुदत वाढवण्यासाठी म्हणून GR काढायला लागतो. नुसती शिंदे समितीची मुदत वाढवण्यासाठी एक प्रशासकीय आदेश काढता आला असता, पण आम्ही काहीतरी मोठं करून दाखवतोय यासाठी GR काढला. GR मध्ये काय केलंय? फक्त प्रशासकीय मुदत वाढवलेली आहे. ज्यांनी कोणी तो नीट वाचला असेल त्यांना हे कळेल की या GR मध्ये फक्त मुदत वाढ दिलेली आहे, वाढवून दिलेली आहे. आणि या 3 जणांची समिती बनवली आहे, आणि या 3 जणांच्या समितीकडे आता लोकांनी जायचं, आपले रेकॉर्ड घेऊन, ऍफिडेव्हिट्स घेऊन, 67च्या आधीचा जन्म असेल तर वगैरे. आता हे 67 कुठून काढलं हे याला काही लॉजिक नाही. 1967 कुठून काढलं? जर 56 साली मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आला निजामाच्या राजवटीतून, तर 67 आकडा कुठून काढला? याला काही लॉजिक आहे का हे मला माहित नाही, याच्यात काय लॉजिक आहे. आणि म्हणून नुसती मुदतवाढ, याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्या होत्या, म्हणजे सातारा गॅझेट असेल, औंध गॅझेट असेल, त्याच्याबद्दल स्पष्ट शब्दात लेखी काही आहे का? मला माहित नाही. हे गुन्हे जे मागे घ्यायचे होते ते गुन्हे सप्टेंबर महिना अखेरपर्यंत मागे घेऊ, आणि नंतर त्या ज्यांना नोकऱ्या द्यायच्या होत्या त्यांना नोकऱ्या काय एसटी महामंडळामध्ये आता त्यांना नोकऱ्या देणार, परिवहन महामंडळामध्ये, आणि इतर महामंडळांचा पण काहीतरी विचार करू. एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता याच सदावर्तेच्या नेतृत्वाखाली की सरकारी सेवेमध्ये सामील करून घ्या. ते महामंडळाच्या सेवेत आहेत, त्यांना सरकारच्या प्रमाणे असलेलं वेतन आयोग लागू नाहीये. हा पहिला भाग, हा आणखी मुद्दाम लक्षात घेण्यासारखा. तर हे याच्यामध्ये झालेलं आहे. आता या सगळ्यानंतर स्वाभाविकपणे माझीही पहिली प्रतिक्रिया ही या GRचं रूपांतर हे अंतिमतः वाशीच्या वटहुकुमासारखं होऊ नये, ही माझी पण इच्छा आहे. याच्या पद्धतीने जर का लागू केलं तर हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं आणि मराठवाड्यातल्या नागरिकांची रेकॉर्ड कदाचित मिळतील. ती पुरावे नंतर ते दाखले त्याचे मिळतील. त्याच्याबद्दल चंद्रकांत पाटील ऑलरेडी काय बोललाय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत पाटलांनी हे ऑलरेडी सांगून टाकलंय की हे दाखले न्यायालयामध्ये टिकत नाहीत, हे त्यांनी सांगून टाकलेलं आहे. पण हे समजा दाखले मिळाले, याचं नंतर व्हेरिफिकेशन म्हणजे पडताळणी व्हावी लागेल. पडताळणी होण्यासाठी अनेक अडचणी येतील त्याच्या पडताळणीमध्ये. त्या अडचणी काय येतील हे माहित नाही, पण मी असं समजा गृहीत धरलं की काहीही अडचण येणार नाही, तर मराठवाड्यामधल्या मराठा कुटुंबांना कदाचित कुणबी हा दाखला मिळेल आणि कुणबी म्हणून त्यांची गणना होईल. उरलेला महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर विदर्भ, कोकण, इथल्यांचं काय? हा प्रश्न अनुत्तरित राहतो की नाही? या GR प्रमाणे तरी तो अनुत्तरित राहतो, कारण तो स्पेसिफिक हैदराबाद गॅझेट, निजामाची राजवट, मराठवाड्यामधले ते निजामाच्या काळातले 5 जिल्हे आणि आता असलेले 8 जिल्हे, एवढाच हा बोलतो. याच्याबद्दल न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी सुद्धा एक व्हिडिओ केला. त्याच्याबद्दल न्यायमूर्ती कोळसे पाटलांना खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. ते काय आहे आणि न्यायमूर्ती कोळसे पाटलांचं जे म्हणणं आहे की हा न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागेल, त्यात काय अडचणी येतील हे आता आपण समजून घेऊ. तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याच्या वेळेला जो निकाल दिला, त्या खटल्यामध्ये 15-20 याचिकांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे रिस्पॉन्डंट किंवा प्रतिवादी म्हणून त्यावेळेला होते. त्या निकालात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार व मागासवर्ग आयोगावरती कडक ताशेरे ओढले. मराठा आरक्षणाची शिफारस आणि त्याचा अध्यादेश काढणे किंवा कायदा करणे हीच गफलत झालेली आहे असं त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांनी लिहिलेल्या त्या 446 पॅराग्राफच्या निकालपत्रामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 याच्याबद्दल सविस्तर विश्लेषण करून त्यांनी त्यावेळेला गायकवाड आयोगाच्या इम्पिरिकल डेटानुसार मराठा समाजाचे सरकारी नोकऱ्या आणि उच्च शैक्षणिक संस्थांमधील ऍडमिशन याच्यातलं प्रतिनिधित्व हे ऍडिक्वेट म्हणजे पुरेसं योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं. त्यामुळे मराठा समाज सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचं सिद्ध झाल्याने
कलम 16(4) प्रतिनिधित्वाच्या कक्षेत मराठा समाज पात्र नसल्याचं दाखवून दिलं. हे सर्वोच्च न्यायालयाचं मी सांगतोय. त्याच्यानंतर इंदिरा साहनी केसनुसार मराठा समुदायाला 50% वर 12 ते 13% आरक्षण देण्यासाठीची अपवादात्मक परिस्थिती अस्तित्वात नाही असं त्यावेळेला सिद्ध झालं. तसंच गायकवाड आयोगाच्या आरक्षणाच्या शिफारसी, गायकवाड आयोगाने ज्या आरक्षणाच्या शिफारसी केल्या होत्या राज्यात मराठा आरक्षणासाठी, आणि इंदिरा साहनीच्या असाधारण परिस्थिती किंवा अपवादात्मक अवस्था या अटींची जी पूर्तता करण्याचे निकष होते त्याची पूर्तता होत नाही असंही त्या निकालात त्यांनी म्हटलं. अर्थात इंदिरा साहनीच्या 50% लिमिटची समीक्षा करण्याची गरज नाही हेही त्या निकालपत्रात त्यांनी म्हटलं. या तीनही प्रश्नांवर 5ही न्यायाधीशांचं संपूर्ण एकमत झालं होतं. न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र भट 189 पॅराग्राफच्या त्यांच्या विस्तृत निकालपत्रात त्यांनी आपल्या वेगवेगळ्या निकालपत्रांमध्ये न्यायमूर्ती भूषण यांच्या प्रश्न 1, 2, 3 वरच्या निकालांची पूर्ण सहमती दर्शवलेली आहे. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचा आरक्षण एकमताने त्यावेळेला रद्दबातल केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाची स्थापना करून नव्याने डेटा गोळा करणं किंवा त्रुटी दूर करण्यासाठी वगैरे हे करणं, याला ही अशा प्रकारची सुप्रीम कोर्टाची सूचना नव्हती. तरीही तशी भलाबण राज्य सरकारचे मंत्री, राजकीय नेते, आंदोलक वगैरे करत असतात. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांचं राज्य सरकार यांचा सुप्रीम कोर्टाच्या निकालाला हरताळ फासण्याचा राजमार्ग म्हणजे मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र वाटून, म्हणजे मराठा जातीचे कुणबी नामांतरण करून त्यांना ओबीसी आरक्षणामध्ये घुसवणं. आता सर्वोच्च न्यायालयाने एका पद्धतीचा निकाल दिलेला आहे. त्याच्यानंतर मराठा समाजला मागास नाही दाखवता येत म्हणून मागास असलेल्या समाजामध्ये मराठा जातीला वर्ग करायचं किंवा त्यांचं नामांतरण करायचं, मराठा या जातीचं नामांतरणच करून टाकायचं कुणबी म्हणून, असा हा जो राज्य सरकारचा प्रयत्न आहे हा न्यायालयामध्ये टिकावा लागेल. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर सुप्रीम कोर्टाचा निकाल बंधनकारक आहे की नाही याचा मुख्यमंत्र्यांना कळतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला हे कळत नाही असं अजिबात नाही. पण ते आझाद मैदानाचं आंदोलन हे त्याच्या उराशी गळ्याशी आलेलं होतं. श्वास कोंडला गेलेला होता सरकारचा त्या आंदोलनामध्ये. आणि मग आरक्षण विषयक सर्व खटल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल हा बाइंडिंग लॉ ऑफ प्रिसिडन्स झालेला आहे. म्हणजे हा बंधनकारक आहे पूर्वलक्षी प्रभावाने. आणि मग अशा परिस्थितीत कोणत्याही विशिष्ट जातीला आरक्षण द्यायचं असेल तर त्या जातीचं प्रतिनिधित्व तपासून ते ऍडिक्वेट आहे की नाही याची शहानिशा झाल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. मराठा जातीचे सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणामधलं ऍडमिशन याच्यातलं प्रतिनिधित्व ऍडिक्वेट असल्याचं आढळल्याने त्यावेळेला त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरवता येणार नाही असं स्पष्ट, ज्याला आपण निरीक्षण म्हणू, हे सर्वोच्च न्यायालयाने त्या 446 पानांच्या निकालपत्रामध्ये नोंदवलेलं आहे. आता फडणवीस त्यालाच फाट्यावर मारून आणि राज्य सरकार मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला बॅकडोअरनी एंट्री देण्याचा प्रयत्न करत आहे. हा सरळ त्याचा आहे. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल बंधनकारक असताना अशा प्रकारे आरक्षणात मागील दारांनी घुसखोरी करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा सर्वोच्च न्यायालयाचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा न्यायालयाचा अवमान होईल. आणि देवेंद्र फडणवीसांचे जे चमचे आहेत तेच अशी याचिका 100% दाखल करतील. आणि म्हणून परत सांगायची ही बाब की अशा बेकायदेशीर आणि असंवैधानिक कृत्याबद्दल खरं तर सरकारला जाब विचारायला हवा. कारण याच्यामधला एक मी सतत गेल्या 3 व्हिडिओमध्ये जो सांगतोय भाग की याच्यामधला अगदी राजमार्ग सरकारकडे उपलब्ध होता. केंद्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती करून कोणाचीही मागणी, आंदोलन, निवेदनं काहीही नसताना 103वी घटना दुरुस्ती केली. संविधानाच्या आर्टिकल 15 आणि 16 मध्ये क्लॉजेस ऍड केले. 50% मर्यादा ओलांडण्याचे सर्वाधिकार केंद्राने स्वतःकडे घेतले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशी एक नवीन घटक हा रेकॉग्नाइज करून त्यांना 10% आरक्षण केंद्र सरकारने दिलं. आणि मी हेच वारंवार सांगतोय
की केंद्र सरकारच्या उरावर जर बसलं, महाराष्ट्र सरकारने विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन एक विधेयक पास करावं आणि केंद्र सरकारकडे शिफारस करावी की त्याच 103व्या घटना दुरुस्तीचा आधार घेऊन मराठा समाजासाठी स्वतंत्र 12, 13, 16% आरक्षण द्या आणि मग केंद्र सरकारने ते मंजूर करावं. केंद्र सरकार खूप कार्यक्षम आहे ना. एका मिनिटात 370 कलम हटवतं, एका मिनिटात 35A कलम हटवतं, एका मिनिटात UAPAचे अमेंडमेंट आणतं. हे एका मिनिटात ते करू शकतात. त्यामुळे केंद्र सरकार हे करेल. पण केंद्र सरकारला हे महाराष्ट्र सरकारने सांगावं. मग तसाच फडणवीसनी काढायला पाहिजे होता की आम्ही असं करतो. आता हा जो GR काढलेला आहे, या GRचा जो कॉन्सिक्वेन्स म्हणून नंतरचे परिणाम असणार आहेत, याला सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निकालाच्या आधारावरच आव्हान दिलं जाईल. आणि म्हणून मी कालपासून म्हणत होतो किंवा न्यायमूर्ती कोळसे पाटील हा इतका विद्वान माणूस जो हायकोर्टामध्ये जस्टिस राहिलेला आहे, त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश PB सावंत यांच्या सोबत घालवलेलं आहे. म्हणजे PB सावंतांना माझ्या आई वडिलांच्या व्यतिरिक्त फक्त सावंत साहेब असे होते ज्यांच्या मी पाया पडायचो. इतका ऋषितुल्य माणूस यांच्या सोबत राहिलेले न्यायमूर्ती जस्टिस कोळसे पाटील हे सांगतायत की अरे बाबांनो, हे न्यायालयात कसं तुम्ही सिद्ध कराल, कारण ऑलरेडी हा बाइंडिंग लॉ ऑफ प्रिसिडन्स सुप्रीम कोर्टाकडून झालेला आहे. आणि म्हणून वारंवार माझी जी विनंती आहे, मग ते माझ्या मित्रांनीच ATM गुरु नावाने त्याचं चॅनल आहे, त्यांनी पण एक त्याच्यावरती व्हिडिओ केला होता की ते 1881च्या जनगणनेमध्ये कसे मराठा ही नोंदच नव्हती, सगळ्यांची कुणबी म्हणूनच नोंद होती. हे सगळं मान्य त्यांचं. हा जो सुप्रीम कोर्टाचा बाइंडिंग लॉ ऑफ प्रिसिडन्स बनलेला आहे त्याचं काय, ते कसं, त्याच्यावर कशी मात करणार, त्याच्यावरती मात करण्याचा एकमेव मार्ग हा केंद्र सरकारच्या मार्फत 103व्या घटना दुरुस्तीच्या आधारावरती जशी 50% मर्यादा EWS साठी ओलांडली तशी मराठा समाजासाठी ओलांडावी आणि त्यांना आरक्षण द्यावं, जेणेकरून मराठा आणि OBC यांच्यातही संघर्ष होणार नाही. मराठ्यांना जे अत्यावश्यक आहे ते आरक्षण सुद्धा त्याच्यामधून मिळू शकेल आणि त्याला नंतर न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकणार नाही. कारण EWSच्या ज्या वेळेला आरक्षण आणलं इकॉनॉमिकली विकर सेक्शनचं, त्याला न्यायालयात आव्हान दिलं होतं, पण न्यायालयाने ती 103वी घटना दुरुस्ती मान्य केली. त्यामुळे आता त्याच घटना दुरुस्तीच्या आधारावर जर का मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर त्याला चॅलेंज करता येणार नाही. हे सदावर्ते, फिदावर्ते आणि बाकीचे सगळे महात्मा फुलेंचं नाव घेऊन संभाजी भिडेच्या बरोबर फिरणारे हे नवे समाज सुधारक जे आता निघालेले आहेत बाहेर, हे सगळे आपापल्या घरामध्ये गप्प बसून राहतील. पण असं शाश्वत स्वरूपाचं, ज्याला कुठल्याही प्रकारचं आव्हान देता येऊ शकणार नाही, इतकं शाश्वत आणि सुरक्षित असं आरक्षण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मिळायलाच हवं. आणि त्यासाठीचा सगळा फोकस असायला हवा. भावनेच्या भरामध्ये जाऊन उपयोग होणार नाही. जरांगे पाटलांसारखं नेतृत्व मराठा समाजाला यापूर्वी कधीही मिळालेलं नव्हतं. ही जी काही 50-60 घराणी महाराष्ट्रात राज्य करतात, यांच्यापैकी एकही जण या मागणीसाठी पाठीशी आला नाही. मराठा समाजाच्या आग्रह धरला नाही, उपोषण केलं नाही, हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागलं नाही, अंगावर केसेस घ्याव्या लागल्या नाहीत. हे सगळं मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलं. पण मनोज जरांगे पाटलांचं असं नेतृत्व उपलब्ध असताना त्या नेतृत्वाचा उपयोग या मी आत्ता जसं सांगितलं त्या शाश्वत आणि सुरक्षित आरक्षणाच्या दिशेने नेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून कोळसे पाटलांनी जे सांगितलं त्याचा आधार हा सर्वोच्च न्यायालयाचा बाइंडिंग लॉ ऑफ प्रिसिडन्स होता. हे कृपा करून लक्षात घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना पोहोचवा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी हे लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा. नेहमी कायम जे सत्य आहे तेच आम्ही सतत सांगत राहू. आणि हे जे फसणवीस कारभार करू पाहतायत यांना जर आपल्याला पुन्हा एकदा फसवू द्यायचं नसेल आणि जरांगे पाटलाच्या पाठीशी उभं राहायचं असेल तर स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना पाठवा, जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.